12 मार्च 2026ला पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये हरी सरोदे नावाच्या एका व्यक्तीने एक तक्रार दाखल केली। यामध्ये आपली पत्नी घरातून बेपत्ता झाल्याचं हरीने पोलिसांना सांगितलं। त्याच दिवशी पंढरपूर ग्रामीण पोलिसांना एका महिलेचा नग्नावस्थेतला मृतदेह सापडला। त्यानंतर अपहरण झालेली महिला आणि मृत महिला एकच असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। पण या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, कोणी केला याचा शोध पोलिसांना लागत नव्हता। नग्नावस्थेत मृतदेह सापडल्यामुळे मृत्यूच्या आधी महिलेसोबत काही चुकीचा प्रकार घडल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आला। महिनाभर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, पण या प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललं होतं। अखेर 1.5 महिन्यानं पोलिसांना या प्रकरणात महत्त्वाची लीड मिळाली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला। पती हरी सरोदेनंच आपल्या पत्नीची हत्या केली, पण पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने या सगळ्या प्रकाराचं एक खतरनाक प्लॅनिंग केलं होतं। पंढरपुरातलं हे प्रकरण काय आहे, पत्नीला संपवण्यासाठी हरीनं केलेलं प्लॅनिंग कसं होतं आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल। हरी सरोदे आणि ऐश्वर्या सरोदे हे दाम्पत्य पंढरपूर शहरातील इसबावी परिसरात राहत होते। ऐश्वर्या शहरातल्याच एका छोट्या कंपनीत कामाला होती, तर हरी फोटोग्राफर आहे। 12 मार्च 2026ला हरी सरोदे यानं आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली। 9 मार्च पासून ऐश्वर्या बेपत्ता असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी तातडीने ऐश्वर्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। ऐश्वर्याच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना करण्यात आली। त्याचवेळी पंढरपूर ग्रामीण पोलिसांना पंढरपूर तालुक्यातील गुरसाडे येथे एका रस्त्याच्या पुलाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला। या मृतदेहावर एकही कपडा नव्हता। तसंच काही दिवसांपूर्वी हा मृतदेह पुलाखाली टाकल्यामुळे तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता। या बेवारस मृतदेहाच्या संदर्भात पोलिसांनी जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला। त्याचवेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। त्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी हा मृतदेह बेपत्ता झालेल्या महिलेचा आहे का याचा तपास करायला सुरुवात केली। पण मृतदेह नग्नावस्थेत असल्यानं त्याचा चेहरा कुजल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना अवघड जात होतं। पोलिसांनी हरी सरोदेला सुद्धा हा मृतदेह त्याच्या पत्नीचा आहे का याची खात्री करण्यासाठी बोलवलं, पण हरीने आपली पत्नी नसल्याचं पोलिसांना सांगितलं। त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं। आता पंढरपूर ग्रामीण पोलिसांना मृत महिला कोण याचा तपास करायचा होता, तर पंढरपूर शहर पोलिसांना बेपत्ता झालेल्या ऐश्वर्या सरोदेचा शोध घ्यायचा होता। पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह ऐश्वर्याचाच आहे का या अँगलनं तपास करायला सुरुवात केली। यावेळी त्यांनी ऐश्वर्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांना ओळख पटवण्यासाठी बोलवलं। तेव्हा ऐश्वर्याच्या एका मैत्रिणीने मृतदेहावरील दागिने आणि गळ्यातल्या धाग्यावरून हा मृतदेह ऐश्वर्याचा असल्याचं पोलिसांना सांगितलं। ऐश्वर्या सरोदेची हत्या झाल्याचं समोर येताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र फिरवली। मृतदेह नग्नावस्थेत सापडल्यामुळे अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला, पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असं काहीच घडलं नसल्याचं पोलिसांना समजलं। गळा दाबून ऐश्वर्याला संपवण्यात आल्याचं सुद्धा पोस्टमार्टम रिपोर्टमधून सांगण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत तांत्रिक पुराव्यांकडे लक्ष केंद्रित केले। ऐश्वर्याचा मोबाईल, तिचे सोशल मीडिया अकाउंट आणि कॉल डिटेल्स तपासण्यात आले। 9 मार्च रोजी तिच्या व्हॉट्सॲपवर मी वॉटर पार्कला फिरायला जात आहे असे स्टेटस टाकण्यात आले होते। मात्र लोकेशन तपासल्यावर ती त्या ठिकाणी गेलीच नसल्याचे समोर आले। तसेच स्टेटस टाकण्याची पद्धतही तिच्या नेहमीच्या सवयीपेक्षा वेगळी होती। ही बाब पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरली। पोलिसांनी पुन्हा एकदा हरी सरोदे याची चौकशी सुरू केली। त्याच्या बोलण्यात आणि तक्रारीत दिलेल्या माहितीत विसंगती आढळू लागली। सर्वात मोठा प्रश्न असा होता की पत्नीचा मृतदेह तिच्या मैत्रिणीने ओळखला, पण पती असूनही हरीला तो ओळखता का आला नाही। संशय वाढत गेल्यामुळे पोलिसांनी हरीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली। अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। लग्नाच्या सुरुवातीला त्यांचे आयुष्य व्यवस्थित चालले होते आणि त्यांना 2 मुलेही होती। मात्र काही वर्षानंतर ऐश्वर्या सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू लागली। त्यामुळे हरीच्या मनात संशय निर्माण झाला। त्याला वाटू लागले की ऐश्वर्याचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत। ती अनेकदा घर सोडून काही दिवसांसाठी बाहेर जात असे। त्यामुळे हरीचा संशय आणखी वाढला। या संशयातूनच त्याच्या मनात राग साचत गेला आणि शेवटी त्याने ऐश्वर्याला संपवण्याचा निर्णय घेतला। 9 मार्चला त्याने आपल्या घरीच ऐश्वर्याचा गळा दाबून खून केला। मुलांना याची कल्पना येऊ नये
म्हणून त्याने मृतदेह एक दिवस घरात लपवून ठेवला. त्यानंतर संधी साधून मृतदेह एका ठिकाणी नेऊन पुरला. मात्र दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तो मृतदेह बाहेर काढला. जर मृतदेहाची ओळख पटली तर प्रकरण वेगळ्या दिशेने वळवण्यासाठी त्याने अत्यंत भयानक योजना आखली. त्याने ऐश्वर्याचे कपडे काढून मृतदेह नग्न केला, जेणेकरून अत्याचाराचा आभास निर्माण होईल. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून गुरसाडे येथील पुलाखाली टाकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे पुढील 2-3 दिवस तो वारंवार त्या ठिकाणी जाऊन मृतदेहाची पाहणी करत होता. मृतदेह पूर्णपणे सडल्याची खात्री झाल्यानंतरच त्याने 12 मार्च रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने ऐश्वर्याच्या मोबाईलवरून खोटे स्टेटस टाकले. मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे सत्य बाहेर आले. दागिने, काळा धागा, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी या गुंतागुंतीचा खून प्रकरणाचा उलगडा केला. संशय आणि राग यांच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करतात. कोणत्याही नात्यात विश्वास, संवाद आणि समजूतदारपणा हा खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला अशा सत्य गुन्हेगारी कथा ऐकायला आवडत असतील तर क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या आणि थरारक सत्यकथेसह. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.